अगं मी नव्हती यायची आजारी त्याच्यामुळं बोलू आताच येऊन गेली. चला म्हणली मी आम्हाला माझं दुखतंय नको. तुझं दुखतंय म्हणल्या इतक्या जवळ असताना देवाला पाठवून देऊन झोपायची. अगं लय दुखतंय आज का मग काय. चल उद्या बाळ मामाला घ्यायची तुला. अयो अयो तुम्ही तर लय नटून आलाय. मग काय काजलनी गाडीत. काजल तू आणलं का गाडीत मावशीला ह्यांना 4 व्हीलर मध्ये. बघा मैत्रिणीने हो का गाडी चालवती तवर काढला नाही. आणि मग माझ्या नाही पळाला असतं असं आता परत काढू आपण ना जाताना चक्कर. आता मावशी देव पुजती या. असू दे आता तू आजारी म्हणल्यावर तू चांगली असल्यावर तू तर ठेवती का देव पूजा. अगं आतापर्यंत पूजा ही सगळं होतं 8 वाजेपर्यंत. आता तुलाच बरं वाटायला म्हणल्यावर काय कशा ग पुज. असू दे की काय लोक पिकाचं. चहा मांडते मी तर. आज आहे ना मैत्रिणीनं मला बरंच नाही. म्हणजे रात्री तर आहे ना मी पॅकिंग आणि कशी केली ती मलाच कळाना. महाराजांची पुण्यतिथी रोज दरवेळेस ना ह्या टायमाला मी ना तिकडे जाते लवकर. माणूस म्हणतं की मावशी दुधावरली सायसारखी असती. होय मावशी. मावशी ही दुधाची सारख्या सायसारखी असती. मला माझी आई आणि 2 मावशी असल्या का नाही मैत्रिणींना काय कमी नाही. पुजलं का नाही तिने सगळं माझं देव बिव सगळ्या आंघोळ्या घातल्या का नाही त्यांना आल्या आल्या. काय कपा शेंगदाणा आहेत घेऊ किती ताटात आहेत. वाटी देऊ का त्यांना जेवाय बी आज देवांना मावशीने दिलं. पुजल्यावर त्यांना नको. मला बरं वाटायला लागलं. करतात बाहेर या. आजारी होती मैत्रिणींना. मावशीन ती कविता ती आल्यावर काना काना उरकलं. काना काना चना चना पळायला लागली. कल्पना ती आल्यावर आता लगेच निघाली. पण तरी माझं डोळं असं हे झालं तर इथं लगेच त्रास होतोय कामाचा. आव त्यामुळे आजारी पडली बाकी काही नाही. चल अगं कशाने दुखत होतं काय जणू कोण लय दुखत होतं पायीन. हे इथं ज्योत आली मैत्रिणीनं आली वाटतं पोरं का नाही अजून. नाही नाही ओवळ तू मग बियाणं आणलाय का ही बियाणा शेंगदाणा साखर सगळं माझा फोन परत स्विच ऑफ झाला ना. माझा व्हिडिओ काढायचा राहील सगळा. सगळ्यांना दाखवते म्हणजे झाली.
Didi,